नमस्कार. आज आपण बघणार आहोत फक्त 1 कप बेसन पिठापासून जबरदस्त अशी बर्फी कशी बनवायची ते एकदम चवदार मस्त अशी बर्फी आज आपण इथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एकदा इथे पाक बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी साखर आणि तीच 1 वाटी पाणी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे त्याला. पूर्ण साखर वितळेपर्यंत हलवायचं आहे. मस्त पाक हा अगदी आपण जसा लाडवांसाठी बनवतो तसा बनवून घ्यायचा आहे. पाक बनत आहे तोपर्यंत आपण इकडे आता बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 1 मोठा कप मी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे बघा. मस्त असं छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं पूर्ण लालसर भाजत राहायचं आणि जोपर्यंत छान असं भाजत नाही तोपर्यंत त्याला सारखं असं हलवत राहायचं आहे बघा. जेणेकरून ते डागणारही नाही आणि मस्त असं भाजलंही जाईल. पूर्ण त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा आहे. जेणेकरून आपण जे बेसन पिठापासून बर्फी बनवणार आहोत त्याचा वास येणार नाही आणि मस्त अशी बर्फी बनली जाईल. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत खवा. एक साधारणतः फक्त 50 ग्रॅम खवा मी येथे घातलेला आहे. छान असा खवा ही मिक्स करून घ्यायचा आहे त्यामध्ये. इकडे आपला पाकही तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे थोडासा लाल कलर. छान असं ढवळून घ्यायचं आहे. मस्त पाक हा आपला उकळलेला आहे बघा. आता आपण या पिठामध्ये घालणार आहोत इलायची पूड. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला जो पाक झालेला आहे तो पाक त्यामध्ये सोडायचा आहे. एकदम मस्त असा कलर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. जबरदस्त दिसत आहे आपली बर्फी किती चवदार आणि टेस्टी बनणार आहे ते. आणि जोपर्यंत तो पूर्ण आटत नाही तोपर्यंत सारखं असं हलवत राहायचं आहे त्याला. आणि आता त्यामध्ये आपला नारळाचा किस घालायचा आहे बघा. अगदी टेस्ट छान येते बघा त्याला नारळाच्या किसाने. मस्त बघा आपलं मिश्रण जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट बनलेलं आहे बघा. एकदम जबरदस्त मस्त असं त्याला तेलही सुटलेलं आहे. आणि आता मी येथे एक ताट घेतलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी, जेणेकरून आपण जी बर्फी त्यामध्ये टाकणार आहोत त्याला चिकटणार नाही. अशा प्रकारे मी मिश्रण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे बघा सर्व आणि छानपैकी त्याला स्प्रेड करायचं आहे अशा प्रकारे. आणि आपण आता त्यावरती घालणार आहोत काही ड्रायफ्रूट्स जे मी बारीक करून घेतलेले आहे. काजू आणि बदाम, पिस्ता सर्व घालायचं आहे. मस्त तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कलरही आलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी बर्फी ही बनली जाते बघा. आपण जे घातल्यानंतर त्याला थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते त्याला व्यवस्थित चिकटलं जाईल आणि सुटणार नाही त्यामधून. मस्त. आता थोडासा पिस्ता घालूया. परफेक्ट. आणि मस्त आपली बर्फी येथे करण्यासाठी आता आपल्याला ठेवायची आहे. एक तुम्ही रूम टेम्परेचरवरही ठेवू शकता किंवा फ्रीजमध्येही एखादा 2 तास ठेवू शकता. आणि मस्त अशी सेट झालेली आहे बघा. बाहेर जरी ठेवली तरी छान सेट होती किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी छान सेट होती. आणि तुम्ही हवा तशा त्याच्या वड्या पाडू शकता बघा. मस्त. आणि अशाच प्रकारे मी त्याला अशा प्रकारे वड्या पाडून घेणार आहेत. अशाच मस्त मस्त व्हिडिओसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. मी चौकोनी आकार देणार आहे बघा त्याला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला मस्त असा कुठलाही आकार देऊ शकता. अशाच प्रकारे आपली बर्फी येथे रेडी आहे बघा. एक साईडने आता हळूवारपणे काढून घ्यायची आहे. मस्त तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त अशी तयार आहे.
अशाच प्रकारे आपण सर्व बर्फी ह्या ताटामधून काढून घ्यायची आहे. खूप छान अशी झालेली आहे बघा आपली बर्फी. टेस्ट तर एकदम भन्नाट अशी लागते बघा, मस्त. आणि आपली एकदम परफेक्ट अशी बर्फी येते तयार आहे. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.